ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कर्मयोग विशिष्यते भाग 2. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग श्रेष्ठ आहे असं सांगितलं होतं. त्याच्या श्रेष्ठत्वाची कारण आज या भागात पाहूया. दुसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या श्लोकात कर्मयोगाची 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. नेहाभिक्रम नाशोस्ती, कर्मयोगाच्या आचरणात पूर्वी आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही. सांख्य मार्ग म्हणजे संन्यास मार्ग. एकदा तो स्वीकारला की नवी विटी नवे राज्य सुरू होते. यात जुनी राहणी सोडून नवीन राहणी स्वीकारावी लागते. भगवी वस्त्रे, दंड, कमंडलू, भिक्षावृत्ती, गृहत्याग या गोष्टी संन्याशाला स्वीकाराव्या लागतात. कर्मयोगात जुन्या राहणीत बदल करावा लागत नाही. संन्याशाला आश्रम बदलल्यामुळं त्याच्या कर्तव्याचरणातही बदल करावा लागतो. कर्मयोग्याला तसा बदल करावा लागत नाही. त्याला बदल करावा लागतो तो फक्त मानसिक वृत्तीत. सकामता व आसक्ती सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे करण्याची सवय करून घ्यावी लागते. कर्मे तीच असतात, फक्त दृष्टिकोन बदलायचा असतो. वर्ण व आश्रम यांना उचित असे कर्माचरण बदलायचे काहीच कारण असत नाही. प्रत्यवायो न विद्यते, या कर्मयोगामध्ये अडथळा येत नाही. या मार्गाच्या आचरणात इतर मार्गातल्याप्रमाणे वैगुण्यामुळे लागणाऱ्या पापाची भीती राहत नाही. कर्मसन्यासाच्या मार्गात विहित कर्मांचा त्याग करावा लागतो. पुत्रधर्म म्हणून जी जी विहित कर्म प्राप्त होती, उदाहरणार्थ माता पित्यांची सेवा, वंश सातत्य वगैरे, त्या विहित कर्मांचाच त्याग करावा लागल्यामुळं संन्याशाला थोडा तरी दोष प्राप्त होतोच. वडिलांच्या माघारी सर्व कुटुंबाची जबाबदारी असताना संन्यास घेतल्यामुळं विवेकानंदांनाही आयुष्यभर आपण कुटुंबाचं भरण पोषण करू शकत नाही त्याचं दुःख होतच. तसेच संन्यास कोणी, केव्हा, कसा व कोठे घ्यावा याविषयी शास्त्राने अनेक निर्बंध घातलेले आहेत. उदाहरणार्थ मातेची किंवा लग्न झालं असल्यास पत्नीची परवानगी असल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. ज्ञानदेवांच्या वडिलांनी, विठ्ठलपंतांनी पत्नीची संमती नसताना संन्यास घेतला होता. संन्यास घेतला तेव्हा पत्नीची परवानगी नव्हती. पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारला तेव्हा समाजाची मान्यता नव्हती. परिणामी सर्व कुटुंबाला मानहानी व प्रचंड त्रास सोसावा लागला होता. असे कोणतेही निर्बंध कर्मयोगाच्या आड येत नाहीत. तो कोणीही स्वीकारावा, खरं तर प्रत्येकानंच स्वीकारावा. तिसरं वैशिष्ट्य आहे स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या कर्माचं थोडंसंही आचरण मोठ्या भयापासून रक्षण करतं. कर्मयोगाच्या साधनात थोडा उणेपणा राहिला तरी कर्मयोगातला प्रयत्न फुकट जात नाही. तो उणेपणा दूर करून पुन्हा प्रयत्न करता येतो. संन्यास मार्ग मात्र पूर्णपणे साध्य झाल्यासच फल प्राप्त होते. कर्मयोगाचे थोडेसे आचरणही पुढील मार्ग सुकर होण्यास मदत करते. निष्काम कर्मयोगातली समत्व बुद्धी थोडीशी जरी हृदयात प्रकट झाली तरी संसार भयाचा नाश करते. त्या सम्यक बुद्धीला थोडी म्हणू नये. याचे कारण ज्ञानदेव सांगतात की जैसी दीप कळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी. दिव्याची ज्योत लहानशीच असते पण तिचा प्रकाश मात्र मोठा असतो. त्याप्रमाणे समत्व बुद्धी थोडी जरी हृदयात प्रकट झाली तरी त्या प्रकाशात कर्मयोगाचे पाऊल पुढे पुढेच पडत राहते. त्याचा मार्ग अधिकाधिक प्रकाशित होत जातो. त्यामुळे त्याला संसार भय राहत नाही. सर्व इच्छा अनायासे पूर्ण होतात. त्यामुळे पतनाचा धोकाही संभवत नाही. चौथं कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे व्यवसायात्मिका बुद्धीही एका. हे दुसऱ्या अध्यायातल्या 41व्या श्लोकात सांगितलेलं होतं. कर्मयोग्याच्या कर्तव्यानुसार त्याच्या बुद्धीचा एकच निश्चय असतो. तो म्हणजे फलाचा हेतू न बाळगता कर्म करूनच अभ्युदयपूर्वक निश्रेयस साधणे. स्वतःचा स्वार्थ किंवा कामना काहीच नसल्यामुळं तो स्वधर्मोक्त, स्ववर्णोक्त, स्वभावज, नियत, सहज किंवा प्रकृती नियुक्त असं कोणतंही कर्म करण्यास सिद्ध असतो. संन्यासी मात्र अनेक नियमांच्या कचाट्यात सापडल्यामुळं आपले कार्यक्षेत्र ठरवण्यातच त्याची बुद्धी खर्च होत असते. विहित कर्मांचा त्याग केल्याची टोचणी कर्मयोग्याच्या मनाला नसते.
त्यामुळे त्याच्या बुद्धीला फाटे फुटत नाहीत. पुढे 5व्या वैशिष्ट्य भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातल्या 50 आणि 51 या 2 श्लोकात सांगितलं होतं. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नामयम्. भगवंत म्हणतात की कर्मयोगयुक्त मनुष्य पाप व पुण्य दोन्ही टाकतो. समत्व बुद्धीचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मफलाचा त्याग करून ज्ञानी होतात व जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात. तसेच अनामय अशा शाश्वत सुखाच्या स्थानाप्रत म्हणजेच मोक्षाला जातात. कोणतेही कर्म केले की त्याचे फळ उत्पन्न हे होतेच. त्याप्रमाणे त्या कर्माचे फळ कर्म करणाऱ्याला लागते. पाप किंवा पुण्य कोणतेही फळ जे निर्माण झाले आहे ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अर्थात पाप किंवा पुण्य हे सारखेच बंधनात्मक आहे. पण म्हणून कर्मच न करणे हा काही त्यावर उपाय नाही. कर्माचे फळ कोणाला लागतं? तर जो अहंभाव व फलाशेने कर्म करतो त्याला कर्माचं फळ भोगावं लागतं. पण तेच कर्म जर निष्काम मनाने व अहंकार सोडून केले तर त्या कर्माचे फळ त्या कर्त्याला भोगावे लागणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की समत्व बुद्धीचा कर्मयोगी मनुष्य पाप व पुण्य दोन्ही टाकतो. म्हणजे निरहंकार बुद्धीमुळे कर्म करीत असल्यामुळे त्या पापाचं किंवा पुण्याचं फळ त्याला भोगावं लागत नाही. कर्मयोगामध्येही समत्व बुद्धी आवश्यक आहे आणि असा मनुष्य अनामय म्हणजे शाश्वत सुखमय स्थान म्हणजेच मोक्ष प्राप्त करून घेतो. येथे भगवंतांनी कर्मयोगाचे मोक्षदायित्व निसंदिग्धपणे सांगितलेले आहे. 6वं वैशिष्ट्य आहे 3ऱ्या अध्यायात आलेले. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. कर्मयोगी कर्म करत असतानाच मनाने तो कर्मेंद्रियांचे संयमन करण्याचा अभ्यास करत असतो आणि अनासक्त बुद्धीने कर्म करत असतो. त्यामुळे कर्मयोगात मिथ्याचाराचा धोका कमी असतो. कर्मसन्यास म्हणजे कर्मांचा स्वरूपतः त्याग करणारे लोक जर मनाने कर्मांचा त्याग करू शकले नाहीत, मनात विषयांचे चिंतन करत राहिले तर तो मिथ्याचार ठरतो. खरा कर्मसन्यास कर्मेंद्रियांच्या नुसत्या नियमनाने होत नाही, तर कर्मफल त्यागरूपी मन संयमन त्यामध्ये साधलं पाहिजे. सर्वस्व सांडोनी वनासी गेला, वने वनिता चिंतू लागला, तो त्यागाची बंधकत्वे आला, उलथून पडला संसारी. हट्टाने विषय त्याग करून बंधनात पडण्याचा धोका अधिक असतो. कर्मयोगी विषयांच्या सान्निध्यातच मनोनिग्रहाचा अभ्यास करत असल्यामुळं क्रमाक्रमाने गुणातीत होतो. क्रमाक्रमाने वैराग्याचा अभ्यास करणे चांगले, नाही तर ते स्मशान वैराग्य ठरण्याची शक्यता असते. मग प्रखर वैराग्य पेलत नाही म्हणून फिरून संसारात येण्यापेक्षा हळूहळू मनाला शिकवणं चांगलं, नाही का? कमीत कमी आरूढ पतित होण्याचा धोका तरी नसतो. 7वं वैशिष्ट्य आलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम अर्हसी. कर्मयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं, ते म्हणजे लोकसंग्रह. गीतेने कर्मयोगात लोकसंग्रहाला आढळ स्थान दिलेलं आहे. लोकसंग्रह शब्दात लोकानां स्वे स्वे धर्मे प्रवर्तनम उन्मार्ग निवर्तनम च या प्रामुख्यानं 2 कल्पना येतात. सर्व जनतेला दुर्मार्गापासून परावृत्त करणे आणि सन्मार्गाला लावणे हे समाज धुरीणांचे, नेत्यांचे, श्रेष्ठांचे, विद्वानांचे काम असते. हे कर्तव्य त्यांनी न्यायासनावर बसून पार पाडायचे नसून स्वतःच्या उदाहरणाने लोकांपुढे आदर्श निर्माण करायचा आहे. तेव्हा श्रेष्ठांनी त्यांचे आचरण केले पाहिजे. महाजनो येन गतस्स पंथाहा, ही गोष्ट खरीच आहे. नेतेच जर उन्मार्गगामी बनतील तर जनता उन्मार्गगामी बनण्यास वेळ लागणार नाही. ग्राह्याग्राह्य ठरवण्या इतकी विवेचक बुद्धी सामान्य मनुष्याजवळ नसते. तेव्हा कर्मयोगाने लोकसंग्रह साधतो, हे सुद्धा कर्मयोगाचे एक वैशिष्ट्यच आहे. लोकांना वळण लावण्यासाठी जनक राजाने स्वतः श्रीकृष्णाने सुद्धा निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं. आणि म्हणून सामान्य माणूस जसे फलाच्या अपेक्षेने उत्साहाने कर्म करतो, त्याप्रमाणे उत्साहाने पण फलाची अपेक्षा न करता कर्मयोग्यानं कर्म करावं. पुढचं 5व्या अध्यायात आलेलं आहे ज्ञेयस्स नित्य संन्यासी. कर्मयोगी हा नित्य संन्यासी असतो. नित्यम व सुखम ही श्लोकातील 2 पदे कर्मयोगाची वैशिष्ट्ये म्हणून आलेली आहेत. संन्यास मार्गानुयायी
जेव्हा विधीपूर्वक संन्यास घेतो तेव्हा संन्यासी होतो. पण कर्मयोगी हा सर्व कर्म फल त्याग करतो. कर्तृत्वाचा अभिमान सोडून कर्म करतो. सर्व कर्मफलांचा मनाने संन्यास केल्यामुळे तो नित्य संन्यासीच असतो. त्यामुळे आश्रम संन्यासाहून त्याची योग्यता विशेष असते. हीच गोष्ट श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायातही स्पष्ट केलेली आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोतीय स संन्यासीच योगीच न निरग्निर न चाक्रिय. श्रीकृष्ण म्हणतात की जो कर्मयोगी फलाचा अभिलाष न धरता शास्त्राने सांगितलेले विहित कर्म करतो तो संन्यासीही आहे व योगीही आहे. केवळ शास्त्रविहित अग्निहोत्राचा त्याग करून निरग्नी होतो किंवा जो शास्त्रविहित कर्तव्याचा त्याग करून अक्रिय म्हणजे कर्मशून्य होतो तो खरा कर्मसन्यासी नाही. तेव्हा कर्मयोगी एका दृष्टीने संन्यासी असतो व एका दृष्टीने योगी असतो. जणू संन्यास हे योगाचंच दुसरं नाव आहे. यम संन्यासम इति प्राहुर योगम तम विद्धी पांडव असं भगवंतांनी म्हटलेले. कर्मयोगाला संन्यास म्हणण्याचं कारण असं की वासनांचा त्याग केल्याशिवाय कोणी खरा कर्मयोगी होऊ शकत नाही. पुढे काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास व कर्मफलाचा त्याग म्हणजे त्याग असा सूक्ष्म फरक श्रीकृष्णाने 18व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात स्पष्ट केलेला आहे. थोडक्यात कर्मयोगी वासनांचा व कर्मफलाचा त्याग करीत असल्यामुळे तो नित्य संन्यासीच असतो. सुखम बंधात प्रमुच्यते. कर्मयोगी कर्मबंधातून सहज सुटून जातो. कर्मबंधातून सहज सुटून जाण्याचं कारण असं की तो मानापमान, सुख दुःख, प्रिय अप्रिय इत्यादी द्वंद्वांपासून मुक्त झालेला असतो. संन्याशालाही निर्द्वंद्व व्हावेच लागते. परंतु संन्याशाची लढाई ही खुल्या मैदानावरची असते तर कर्मयोगी किल्ल्यात बसून लढतो. त्यामुळे त्याला कर्मबंधातून सहज सुटता येते. कारण कर्मबंधन निर्माण करणारी जी फलाशा तीच त्याने सोडलेली असते. कर्मयोगाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे उभयोर विंदते फलम. कर्मयोगाला दोन्ही मार्गांचे फळ मिळते. सांख्ययोगाने जे मोक्षप्राप्ती हे फळ मिळणार आहे तेच फळ कर्मयोग्यालाही मिळतेच. उलट कर्मयोगी यावत जीव कर्म करणारा असल्यामुळे त्याला कर्मयोगाचे आनुषंगिक असे फल जे ऐहिक अभ्युदय तेही मिळते. पण सामाजिक कर्तव्य पार पाडल्याचे समाधानही लाभते. सांख्यमार्गी केवळ स्वतःच्याच अभ्युदयाचा विचार करतो पण कर्मयोगी महाजनो येन गतस्स पंथाः या न्यायाने समाजाचाही मार्गदर्शक होतो. समाजाची घडी विस्कळीत होत नाही. त्यामुळे सांख्यांचा मार्ग तेवढा मोक्षाकडे जाणारा व कर्मयोग्याचा मार्ग प्रवृत्तीचा असल्यामुळे संसारात घोटाळायला लावणारा ही विचारसरणी चुकीची आहे. कर्मयोगाचा मार्ग आरंभी वेगळ्या दिशेने जाणारा वाटला तरी अखेर तो मोक्षपदाकडे जाणारा असतो. मत्प्रसादाद अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदन्ति मानवाः वगैरे वचनांवरूनही ही गोष्ट सिद्ध होते. यत्सांख्यै प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते. फलाच्या दृष्टीने सांख्य व योग हे दोन्ही मार्ग तुल्यबळ आहेत. कर्मयोगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम योगत. कर्मसन्यास कष्टसाध्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम योगत. कर्मयोगाच्या सहाय्य वाचून कर्मसन्यास कष्टसाध्य आहे. विहित कर्मांचा त्याग केला तरी कर्मत्याग पूर्णपणे शक्य नसतो. कारण देह आहे तोपर्यंत कर्मे करावी लागतातच. खाणे पिणे झोपणे या क्रियाही कर्मातच समाविष्ट होतात. त्यामुळे पूर्णपणे कर्माचा त्याग करणे ही गोष्ट सहज शक्य नाही. पण कर्मयोग मात्र सहज शक्य आहे. कर्मत्यागाच्या पहिल्या फळीवर लढण्यातच संन्यासाची जास्त शक्ती खर्च होत असते. तसेच परतीचाही मार्ग बंद असतो. त्यामुळे कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा विशेष श्रेष्ठ ठरतो. पुढचं वैशिष्ट्य आहे कर्मयोगाचं योगयुक्तो मुनीर ब्रह्म नचिरेण अधिगच्छति. कर्मयोग्याला ब्रह्मप्राप्ती अल्प काळात होते. त्यासाठी त्याला सांख्य मार्ग म्हणजे संन्यास मार्ग स्वीकारावा लागत नाही. मोक्षरूपी पर्वतावर चढण्यासाठी संन्यास मार्गाने जाणाऱ्याला कर्मत्यागाचा अवघड कडा पार करावा लागतो. परंतु कर्मयोगी जणू त्या पर्वतावर चढण्यासाठी निष्काम कर्माच्या पायऱ्या तयार करतो. त्यामुळे त्याला सांख्य मार्गापेक्षा ब्रह्मप्राप्ती लवकर होते. इंद्रिय निग्रहाने तो बुद्धी शुद्ध करतो व सर्व प्राणी मात्रात त्याला सारखेच आत्मतत्व भरलेले दिसते. असा तो समबुद्धी होतो. निश्रेयसाची प्राप्ती. समत्व बुद्धी प्राप्त झाल्यावर
कर्मयोगी संसारात राहून सुद्धा जन्मात येत होतो असं श्रीकृष्णाने 19व्या श्लोकात सांगितलं. अशा प्रकारे श्रीकृष्णाने कर्मयोगाची वैशिष्ट्ये सांगून अर्जुनाला युद्ध कर्म करण्यास प्रवृत्त केलेले आहे. आता उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीचं समालोचन पाहू.